राजकारणात सगळ्यात धोकादायक तालुका म्हणून नेवाशाला ओळखले जाते। या तालुक्यात दर पंचवार्षिकला आमदार बदलतो। एकाच आमदाराला सलग 2 टर्म संधी मिळत नाही असा इथला इतिहास आहे। महिनाभरापूर्वी नेवासा नगरपंचायतीची निवडणूक झाली। त्यात नगराध्यक्षपदी आमदार विठ्ठल लंघे यांच्या पार्टीचे डॉक्टर करणसिंह घुले हे निवडून आले, परंतु बहुमत मात्र माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाला मिळाले। त्यामुळे या पालिकेत पुढील 5 वर्षे चांगलाच वाद रंगेल अशा शक्यता व्यक्त केल्या जात होत्या। झालेही तसेच। अगदी पहिल्या पंधरवड्यातच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्यात ठिणगी पेटली। या दोन्हींच्या दालनाचा वाद रंगला। त्यातून उपनगराध्यक्षांनी थेट नगराध्यक्षांच्या दालनावर अनधिकृत ताबा मिळवला। त्यांच्या नावाची पाटी ही स्वतःच्या हाताने काढली। धक्कादायक म्हणजे या प्रकाराचे त्यांच्या पती व कार्यकर्त्यांनी फेसबुक लाईव्हही केले। नगराध्यक्षांसमोरच हा सगळा प्रकार सुरू होता। अखेर त्यांनीही थेट पोलिसात जाऊन उपनगराध्यक्ष नगरसेवकांसह 17 जणांवर गुन्हा दाखल केला। हे सगळं प्रकरण नेमकं काय आणि भविष्यात काय होऊ शकतं हाच विषय आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांची निवड 14 जानेवारीला झाली। या पालिकेत नगराध्यक्ष जरी शिवसेना शिंदे गटाचा निवडून आला असला तरी बहुमत मात्र माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाला मिळालं। क्रांतिकारी शेतकरी पक्षाला 10, महायुतीला 6 व आम आदमी पक्षाला 1 जागा मिळाल्या। या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी पार्टी एकत्र लढली होती। त्यामुळे आपच्या शालिनी संजय सुखदान यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली। उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शालिनी संजय सुखदान या 8 मतांनी विजयी झाल्या। क्रांतिकारीचे राजेंद्र काळे व महायुतीच्या डॉक्टर मनीषा वाघ यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून याच दिवशी निवड झाली। आता हा झाला निवडीचा पहिला पाठ। आता प्रत्यक्ष काम सुरू करताना सुरू झालेला दुसरा पाठ मात्र चांगलाच गाजला। 27 जानेवारीला स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाची बैठक उपनगराध्यक्षांच्या दालनात आयोजित केली होती। या बैठकीस उपनगराध्यक्ष शालिनी सुखदान व नगरसेवक आले, परंतु त्यांच्या दालनाचीच स्वच्छता केलेली नव्हती। या सगळ्या प्रकाराचे फेसबुक लाईव्ह क्रांतिकारीच्या कार्यकर्त्यांनी केले। याच वेळी नगराध्यक्षांच्या दालनात स्वतः नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुलेही उपस्थित होते। उपनगराध्यक्ष शालिनी सुखदान व त्यांचे पती संजय सुखदान व इतर नगरसेवकांनी त्यानंतर चांगलाच राडा घातला। या राड्यानंतर नगराध्यक्षांना त्यांच्या दालनातून बाहेर जावे लागले। त्यानंतर नगराध्यक्षांच्या दालनाचा ताबा उपनगराध्यक्षांनी घेतला। त्यांच्या नावाची दरवाजावर असलेली पाटी स्वतःच्या हाताने काढली। खुर्च्यांचीही अदलाबदल करण्यात आली। या सगळ्या राड्यानंतर उपनगराध्यक्षांनीच मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दालनाच्या अस्वच्छतेबाबत जाणीवपूर्वक भेदभाव केल्याची तक्रार केली। बैठकीसाठी संबंधित विभागाचे कर्मचारीही अनुपस्थित होते असा आरोप झाला। उपनगराध्यक्षांचे दालन व नगरपंचायत इमारतीची पूर्ण स्वच्छता होत नाही तोपर्यंत उपनगराध्यक्ष यांचा कारभार नगरपंचायत आवारातून केला जाईल असेही निवेदनात म्हटले आहे। या निवेदनावर उपनगराध्यक्ष शालिनी सुखदान, गटनेता जितेंद्र कुर्हे, जयश्री शिंदे, संभाजी धोत्रे, स्वप्नील मापारी, शहीदाबी पठाण, सोनल चव्हाण, नसरीन शेख, शोभा व्यवहारे, प्रतिभा गवळी, स्वीकृत नगरसेवक राजेंद्र काळे यांच्या सह्या होत्या। आता या सगळ्या प्रकारानंतर नगराध्यक्षही चांगले संतापले। त्यांनी थेट नेवासा पोलीस स्टेशन गाठत या राड्याबाबत 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सोमवारी सकाळी 11 वाजता ते आपल्या दालनात नागरिकांच्या गाठीभेटी घेत होते। त्यावेळी उपनगराध्यक्ष शालिनी संजय सुखदान, संजय लक्ष्मण सुखदान, जालिंदर गवडी, राजू काळे, आसिफ पठाण, जयश्री शिंदे, दिनेश व्यवहारे, सोनल चव्हाण, जितेंद्र कुर्हे, अनिल शिंदे, स्वप्नील मापारी, धनु काळे, अनिकेत मापारी, संभाजी धोत्रे, जयदीप जामदार, उमेश इंगळे, अजय त्रिभुवन यांच्यासह 8 ते 10 जणांनी बळजबरीने दालनाचा ताबा घेतला। मला माझ्या सहकाऱ्यांना असंसदीय भाषा वापरून दमदाटी करून बाहेर काढण्यात आले। खुर्ची व कागदपत्रे फेकून देण्यात आली। उपनगराध्यक्ष शालिनी सुखदान यांनी माझ्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेली नगराध्यक्ष पदनाम असलेली पाटी हाताने ओढून काढली। कार्यालयातील वस्तूंची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले। हा जमाव बेकायदेशीररित्या मुद्दामहून मला त्रास देण्याच्या हेतूने व कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी कार्यालयात घुसला। दहशत निर्माण करण्यासाठी हे लोक आले। यातील काहींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सदर घटनेचे फेसबुक लाईव्ह करून सोशल मीडियावर प्रसारित केले। माझी व नगराध्यक्ष पदाची बदनामी, अपमान व अवहेलना होईल असे बेकायदा कृत्य केले। या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात 17 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 132, 221, 329, 189, 2, 190, 191, 2, 351, 2, 352,
324.3.61.2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर राज्यभरातील अनेक नगरपालिकेत असे राडे होत आहेत. नगराध्यक्षपद जनतेतून निवडून आले असल्याने नगराध्यक्ष एका पक्षाचा व बहुमत विरोधी पक्षाचे अशी स्थिती अनेक ठिकाणी झाली आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक वेगवेगळ्या पक्षाचे असल्याने नगर परिषदेचा खरा कारभारी कोण हा पेच निर्माण होऊ लागला आहे. पुढची 5 वर्षे सर्वच ठिकाणी आव्हानात्मक राहणार आहेत. अशा ठिकाणी निर्णय प्रक्रियेत अडथळे, राजकीय संघर्ष आणि अस्थिरतेचे वातावरण कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत. निवडणूक प्रचारात दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवताना नगराध्यक्षांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागू शकतो. नगर परिषदेत कोणत्याही निर्णय घेण्यासाठी सभागृहात ठराव मांडून तो मंजूर करून घेणे आवश्यक असते. मात्र नगराध्यक्ष किंवा त्यांच्या पक्षाकडे बहुमत नसेल तर ठराव मंजूर होणे कठीण ठरणार आहे. नेवाशातही तेच सुरू झाले आहे. विकास कामांबाबत सर्वांनी एक होऊन नेवाशाचा विकास करावा एवढीच सामान्य नेवासकरांची अपेक्षा आहे. मित्रांनो, या राड्याबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.